मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अतुलनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांचा करण्यात आला सन्मान। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भ्रष्टाचाराची करण्यात आली होळी। महापालिकेत महिला कर्मचाऱ्यांतर्फे एकमेकांना रंग लावून सण साजरा। जल मिशन योजनेचे तालुकानिहाय ऑडिट करून सखोल चौकशीची मागणी। आणि खंडेराव महाराज मंदिर येथे महाआरती करून फुलांची व भंडाऱ्याची उधळण करीत होळी साजरी। आता बातमीपत्र विस्ताराने। अतुलनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम साक्री रोडवरील पत्रकार भवन येथे बुधवारी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला। अतुलनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी साक्री रोडवरील पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरवले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना महाराष्ट्र शासनाने बालस्नेही पुरस्काराने सन्मानित केले आहे। उत्कृष्ट प्रशासक म्हणून धुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांना शासनाने सन्मानित केले आहे। तर माहिती संचालकपदी नागपूर व अमरावती विभागासाठी पदोन्नती मिळालेले डॉक्टर गणेश मुळे यांचा या सोहळ्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिन बागुल, अरुण धोबे, तुषार बापना, प्रकाश शिरसाट, रवींद्र नगराळे, डॉक्टर मोहन मोरे, राजेंद्र भावसार, मनोहर सोलंकी, राकेश गाळणकर, पुरुषोत्तम पाटील, रेखचंद जैन, दीपक शिंदे, आकाश सोनवणे, जयमिल अहमद युसुफ शाह, अजिंक्य देवरे, अशोक तोटे, पंकज पाटील, वाल्मिक पाटील, वीरेंद्र मोरे, पुरुषोत्तम गरुड, देवदास माळी, रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाने, सुनील पाटील, ओमप्रकाश शर्मा, नूरखान पठाण, सिद्धार्थ पारेराव आदी उपस्थित होते। जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव मॅडम यांच्यातर्फे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाला, महसूल, ग्रामविकास, पोलीस खातं, शहरी विकास इतर सर्व विभागांना 100 दिवसाचं टार्गेट देण्यात आलं आणि त्याचा मिड रिव्ह्यू 50 दिवसाच्या अंती घेण्यासाठी आढावा घेण्यात आला, त्याची निर्देश देण्यात आले आणि त्याच्या वेगवेगळ्या सराव स्पर्धा पार पडल्या। विभागातून एक सीओची निवड करण्यात आली, माननीय विभाग आयुक्त साहेब यांच्या अध्यक्षतेखाली। त्यानंतर प्रत्येक 6 विभागातून 6 सीओची निवड झाली, 6 कलेक्टर, 6 एसपी, 6 आयुक्त। नंतर राज्यस्तरावर सचिव महोदयांच्या अंडर क्रमांक 1 आणि क्रमांक 2 असे 2 सीओ, 2 कलेक्टर, 2 एसपी, 2 आयुक्त याची निवड झाली आणि अशा 2 जणांना आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण सचिव महोदय त्यांच्या समोर 27 फरवरी 2025 रोजी इथे आपल्याला सादरीकरण करण्याची संधी मिळाली आणि मला फार आनंद होतोय की हे शेअर करताना की धुळे जिल्हा परिषदेला आपल्याला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला। आज आपण केलेला सत्कार हा केवळ माझा वैयक्तिक नसून माझ्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते जिल्हा स्तरीवर माझ्या जिल्हा परिषद असलेल्या अधिकाऱ्यांची ही सांघिक, एकत्रित आणि टीम वर्क करून मिळवलेलं हे यश आहे। त्याच्यामुळे मी तुमचे आभार व्यक्त करतो। पत्रकार संघातर्फे आजचे जे काही जे मोठे सत्कार होते ते 2 होते माझ्या मते। मला वाटतं की ज्या लोकांचा आज आपण या ठिकाणी, ज्या अधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला ते लोक खरोखर गौरवास आणि अभिनंदनास पात्र आहेत। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी या दोन्ही अधिकाऱ्यांचं इनफॅक्ट मनापासून अभिनंदन करतो की आपण राज्यस्तरावर गौरवला गेलेला आहे आणि हा राज्यस्तरावरती झालेला गौरव हा आपल्या जिल्ह्यापर्यंत आणणे आणि जिल्ह्यापासून तो गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मराठी पत्रकार संघाने हातात घेतलं, ते त्याच्यापेक्षा जास्त अभिनंदनास पात्र आहे। मी जेव्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या किंवा अध्यक्षांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी व्हिजिट केलेली आहे, हिंगोलीत केली, अकोल्यात केली, प्रत्येक ठिकाणी मी एकच गोष्ट सांगत आलेलो आहे की पत्रकार हे एका जिल्ह्यातलं धमनीचं काम करतात। म्हणजे रक्त जसं शरीरात पसरत असतं ते त्याप्रमाणे ह्या पत्रकारांचं सगळं कामकाज हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलेलं असतं आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठे बिघाड झालेला आहे। कारण एवढं मोठ्या प्रशासनाच्या मध्ये एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांची, एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची होत असलेल्या प्रत्येक विभागामध्ये होत असलेल्या कामकाजाची
खडाखडा माहिती एखाद्या अधिकाऱ्याकडे येण्याची शक्यता ही अजिबात कमी आहे. आणि त्याच्यामुळे प्रेसमध्ये येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत, ह्या बातम्यांच्या अनुषंगाने आपण त्याचा जर का आढावा घेत गेलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या विभागात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या वेगवेगळ्या विभागात काय काय कामकाज चाललेलं आहे याचा देखील अंदाज येतो. आणि म्हणून मराठी पत्रकार संघच नव्हे तर पत्रकार म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असू द्या, प्रेस मीडियाचे, प्रिंट मीडियाचे असू द्या, प्रत्येकच पत्रकारांच्या येत असलेल्या एसपी साहेब जे म्हणले ते अतिशय बरोबर आहे की त्यांच्याकडून येत असलेला जो काही फीडबॅक आहे, त्याच्याकडून येणारी काही हिंट आहे, त्या हिंट जे आपण खऱ्या अर्थानं बऱ्याचदा असं पण म्हटलं जातं की पत्रकारांच्याकडे काही त्यांना काही काम नसतं आणि ते काहीतरी आपल्या छापायचं म्हणून काहीतरी छापत असतात. परंतु हा भाग काही प्रमाणात जरी खरा असला किंवा खोटा असला तरी पण 80% 70% मध्ये याच्यामध्ये ही गोष्ट क्लिअर होते की याच्यामधून काहीतरी बिघडलेलं आहे, कुठेतरी प्रशासनाची कडची कमजोरपणा आहे. आणि तो आपण विचारात घेऊन जर का आपण आपल्याकडे कामकाजाला सुरुवात केली तर मला वाटतं की आपण जिल्ह्यामधला जो काही संवेदना आहे, म्हणजे आपल्या ग्राम पातळीवरचा, ग्राउंड पातळीवरचा जो काही कटिंग एजला असलेला जो काही प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्याच्यामधून आपल्याला मग पुढचे जे काही आपल्याला नियोजन आहे ते नियोजन आपल्याला करता येतं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे महागाई, विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार याबाबत सरकारचा निषेध म्हणून केरकचरा आणि भाजप सरकारच्या विविध निषेधात्मक धोरणांच्या प्रतीकांची होळी करत निषेधात्मक होळी उत्सव साजरा करण्यात आला. राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळलेले नाही. बेरोजगारी वाढली आहे, महिला असुरक्षित आहेत, भ्रष्टाचार सुरू आहे. धुळ्यात महापालिकेच्या माध्यमातून आवाजावी घरपट्टी वसूल केली जात आहे. या विरोधात धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील काँग्रेस भवनाच्या आवारात प्रदेश सचिव युवराज करंजकाळ यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची होळी पेटवण्यात आली. यावेळी होळीत लावलेले विविध फलक लक्ष वेधून घेत होते. भ्रष्टाचार करणाऱ्यांची होळी, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत वाढवणाऱ्यांची होळी, बेरोजगारी वाढवणाऱ्यांची होळी, महिलांना असुरक्षित ठेवणाऱ्यांची होळी, महागाई वाढवणाऱ्यांची होळी, महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात पाठवणाऱ्यांची होळी, गुंडगिरीला पोचणाऱ्यांची होळी, धुळे शहरात आवाजावी घरपट्टी वाढवणाऱ्यांची होळी, महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची होळी अशा आशयाचे हे फलक होते. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस प्रदेश सचिव युवराज करंजकाळ यांच्यासह डॉक्टर एस टी पाटील, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, पप्पू सहानी, सुधीर जाधव, भगवान कालेवार, आलोक रघुवंशी, रवींद्र चौधरी, विलास पाटील, खलील अन्सारी, अय्यूब खाटीक, हरिभाऊ चौधरी, धनंजय गाळणकर, श्रीकृष्ण बेडसे, पुरुषोत्तम गरुड, महेंद्र निकम, दीपक पाटील, राजेंद्र खैरनार, कैलास पाटील, कन्हैया आयरे, अफसाना अन्सारी, प्रकाश शर्मा, बानुबाई सिरसाट, मारुती कोळवले, भिवसन आयरे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनच्या परिसरामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आम्ही भ्रष्टाचाराची होळी या ठिकाणी पेटवलेली आहे. या सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं, 1500 रुपयाचं आश्वासन दिलं, इलेक्शन होतं म्हणून 1500 दिले, नंतर 2100 करू असं सांगितलं आणि 2100 सुद्धा दिले नाही आणि 1500 सुद्धा आता मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा या फेकू सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफच केलं नाही, पण त्यांना डबल इलेक्ट्रिसिटीचं बिल हे सगळ्या शेतकऱ्यांना आलेलं आहे. धुळे महापालिकेत, नाशिक आणि पुणे येथे सुद्धा एवढी घरपट्टी नाही, एवढी घरपट्टी एप्रिलपासून आम्ही मागे आंदोलन केलं. एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांना एप्रिलपासून घरपट्टीचे बिलं येतील आणि ते इतके भयानक बिलं आहेत म्हणजे आपल्याला दरवेळेस 15 ते 17% कर आकारण्यात येत होता, पण ह्या वेळेस 36% महानगरपालिकेने कर आकारलेला आहे आणि तो फार अवाजवी कर महानगरपालिकेने आकारलेला आहे. म्हणून आम्ही या भ्रष्टाचारी सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही ही भ्रष्टाचाराची होळी. धुळे महानगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांतर्फे एकमेकांना रंग लावून होळी धुळीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे महानगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांतर्फे एकमेकांना रंग लावून होळी धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात महापालिका उपायुक्त करुणा डहाळे, मीना सातबाई, वर्षा पाटील, भारती चौधरी, वैशाली पाटील, प्रगती काकडे यांच्यासह विविध विभागांमधील महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. होळी ह्या पवित्र सणाच्या सर्व धुळेकरांना आणि धुळे
महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. महापालिकेची सर्व महिला व बालकल्याण विभागामार्फत सर्व महिलांनी होळीचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. या निमित्ताने मी सर्व महिला कर्मचाऱ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. हॅपी होळी. तुटलेल्या पाईपलाईन आणि अपूर्ण पायाभूत सुविधा, कोरडे नळ हे जलजीवन मिशन मधील अकार्यक्षम व्यवस्थेचे पुरावे आहेत. त्यामुळे या योजनेचे तालुकानिहाय ऑडिट करून सखोल चौकशी करावी अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी लोकसभेत केली आहे. तुटलेल्या पाईपलाईन आणि अपूर्ण पायाभूत सुविधा, कोरडे नळ हे जलजीवन मिशन मधील अकार्यक्षम व्यवस्थेचे पुरावे आहेत. या योजनेचे तालुकानिहाय ऑडिट करून सखोल चौकशी करण्यात यावी. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात खासदार डॉक्टर बच्छाव यांनी हर घर नल हर घर जल योजना अर्थातच जल जीवन मिशनचे वाभाडे काढले. या योजनेची सुरुवात सन 2019 मध्ये झाली असून योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 2024 पर्यंत नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा विकास आणि विद्यमान स्रोतात वाढ करून गावागावात पाणीपुरवठा पायाभूत सुविधा निर्माण करणे ह्या योजनेचे उद्दिष्ट होते. परंतु आजपर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण, शिंदखेडा, सटाणा, मालेगाव ग्रामीण भागात जल जीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. केंद्र शासनाने जल जीवन मिशनचे प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचण्याचे वचन दिले होते, परंतु दुर्दैवाने केवळ एक अपूर्ण स्वप्न बनले आहे. या योजनेतील कामांचे तालुकानिहाय ऑडिट करून या योजनेची तालुकानिहाय सखोल चौकशी करावी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी अशी मागणी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी केली आहे. या मशीनमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील 99% घरांना जलजोडणी उपलब्ध करून दिल्याचा सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात वास्तव स्थिती वेगळीच आहे. धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये केवळ 8 ते 12 दिवसातून एकदा किंवा दोनदा पाणी मिळते. बागलाण व मालेगाव भागात आठवड्यातून 1-2 वेळा पाणी मिळते, तर जोडगे येथे 15 दिवसातून 1 दिवस पाणी मिळते. मालेगाव ग्रामीण आणि सटाणा आणि साल्हेर, मुल्हेर, डांग, वाघांबा सारख्या आदिवासी भागांमध्ये पाईपलाईन टाकली असून पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्यामुळे नळांना पाणी येत नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर बच्चाव शोभा. येस मॅडम, युअर माइक इज ऑन, प्लीज स्पीक. धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली. मी आज माझ्या संसदीय क्षेत्र धुळे येथील जल संकटाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उभी आहे. केंद्र शासनाने जल जीवन मिशन ने प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचं वचन दिलं होतं, हर घर नल हर घर जल. पण दुर्दैवाने हे मिशन आज केवळ एक अपूर्ण स्वप्न बनले आहे. सरकार अभिमानाने दावा करते की संपूर्ण देशामध्ये 78% घरांना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 87% घरांना आणि माझ्या धुळे क्षेत्रातील 99% घरांना जलजोडणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु माझ्या क्षेत्रातील लाखो लोकांसाठी ही वास्तव स्थिती खूप दूर आहे. सत्य हे आहे की धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा ग्रामीण भागांमध्ये केवळ 8 ते 12 दिवसातून एकदा किंवा दोनदा पाणी येतं आणि त्याचप्रमाणे बागलाण व मालेगाव भागात आठवड्यातून फक्त 2 वेळा पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे जोडगे येथे 15 दिवसातून 1 वेळा आणि आदिवासी भागामध्ये डांग, साल्हेर, मुल्हेर, वाठोडा, वाघंबा भागात पाईपलाईन टाकल्या आहेत, परंतु पाण्याचा सोर्स नसल्यामुळे नळांना पाणी नाही. ही खूप गंभीर परिस्थिती आहे. पाईपलाईन आहे तर टाकी नाही आणि टाकी आहे तर पाण्याचा सोर्स नाही, त्याच्यामुळे थेंबर देखील पाणी त्या ठिकाणी येत नाही. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तुटलेल्या पाईपलाईन, अपूर्ण पायाभूत सुविधा आणि कोरडे नळ हे अकार्यक्षम व्यवस्थेचे जिवंत पुरावे आहेत. मला आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत पाणी जीवनाच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करते की या जलसंकटाच्या निवारणासाठी जलजीवन मिशनच्या कामांचे संपूर्णपणे ऑडिट करून चौकशी करावी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित कामांसाठी बजेट तरतूद करण्यात यावी. आणि जे काही अपूर्ण कामं राहिलेले आहेत अध्यक्ष महोदय, साधारणतः 50% अपूर्ण कामं ज्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून राहिलेले आहे ते पूर्ण करण्यात यावं
आणि या योजनेचा लाभ गरीब आदिवासी भागातील जे काही नागरिक आहेत त्यांना मिळवून देण्यात यावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिरात गुरुवारी होळी निमित्त विशेष महाआरती करीत फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी होळी व धुलिवंदन सण साजरा केला. धुळे शहरातील आग्रा रोडवरील खंडेराव बाजार मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. यानिमित्त मंदिरात विशेष सजावट करून देवाची महाआरती करून फुलांची आणि भंडारा गुलालाची उधळण करून रंगोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा देखील अशीच होळी उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी महिला भाविकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. सर्वांनी देवावर फुले आणि भंडारा उधळला. तसेच एकमेकांना गुलाल भंडारा लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, संजय शेंडे, विनोद गिंदोडिया, अजय अग्रवाल, जीवन शेंडगे आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अतुलनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांचा करण्यात आला सन्मान. धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भ्रष्टाचाराची करण्यात आली होळी. महापालिकेत महिला कर्मचाऱ्यांतर्फे एकमेकांना रंग लावून सण साजरा. जल मिशन योजनेचे तालुकानिहाय ऑडिट करून सखोल चौकशीची मागणी. आणि खंडेराव महाराज मंदिर येथे महाआरती करून फुलांची व भंडाऱ्याची उधळण करीत होळी साजरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.